नमस्कार. नवीन नवीन विषयावरती शिकण्याच्या इच्छेने एकत्र झालेल्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांनो, माझ्या सर्व ऑनलाईन क्लासेसच्या विद्यार्थ्यांनो, गुड आफ्टरनून. एवढं बरं वाटतं ना तुमच्याबरोबर इथे बऱ्याच दिवसांनी भेटायला. खरं म्हणजे तुम्ही मला दररोज भेटत असता, पण विशेष करून हे यूट्यूबवरती नवीन प्लेलिस्ट आता आपण चालू करतो आहोत. काय होतं की प्रत्येक बॅचमध्ये काही मोजके स्टुडंट्स असे असतात की ज्यांना काही ना काही प्रश्न असे बारीक बारीक पडत असतात. उदाहरणार्थ मी 2-3 नावं तुम्हाला सांगतो. एक नाव तू समोर बसलेलं मला दिसतोय, संकेत सूर्यवंशी. दुसरं नाव केतकी केतकी जोशी. हे 2 नावं तुम्हाला सांगितले. मग तिसरं एक नाव संकेत सावंत. एक अजून नाव सांगतो, गणेश कानडे. हे असे काही किंवा भरत परमार किंवा समीर शाह. मला आनंद वाटतो की तुम्ही सर्व बसून माझं बोलणं ऐकता आहात. तर मित्रांनो, काय होतं ऑनलाईन क्लासेसमध्ये की तुमच्यासारखे जे असे मेधावी स्टुडंट्स असतात, मग ते प्रश्न विचारतात, मी त्याचं उत्तरही देतो. पण ते उत्तर अजून डिटेल्डमध्ये मी देऊ शकलो असतो जर आपल्याकडे वेळ असतात. तर ती एक खंत मनामध्ये राहते नेहमी की बरेचसे विषय असतात, काही काही कोर्सच्या बाहेरचे प्रश्न तुम्ही मला विचारता, असतात कन्स्ट्रक्शनचेच, पण त्या पर्टिक्युलर टॉपिकला धरून नसल्यामुळे तेव्हा त्या विषयांना न्याय देता येत नाही. मग अशा विषयांचं काय करायचं? अशा टॉपिक्सचं, सब टॉपिक्सचं, अशा प्रश्नांचं, अशा क्वेरीजचं नेमकं काय करायचं? हा एक प्रश्न माझ्यासमोर बऱ्याच दिवसापासून होता. त्याचं मग एक समाधान असं मी करायचा प्रयत्न करतोय की मग असे जे अनुत्तरित प्रश्न आहेत त्यावरती विस्तार तेव्हा करू शकलो नाही, तर ते या प्लेलिस्टच्या माध्यमातून आपण हँडल करायचे. तर त्या सिरीजचा मित्रांनो आज पहिला पार्ट आहे, मुहूर्ताचा पार्ट आहे असं समजू. आणि तुम्ही सर्व लोक आलेले आहात, जमलेले आहात, हे बघून मला खूप आनंद वाटतोय. तर सर्वात पहिला विषय मी घेणार आहे तुमच्यासाठी, तो आहे रेट ॲनालिसिस. रेट ॲनालिसिस हा अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. तो टेंडरिंगच्या वेळेला तुम्हाला उपयोगी पडतो. टेंडरमध्ये दोन्ही प्रकारचे टेंडर जरी असले, म्हणजे पर्सेंटेज रेट टेंडर किंवा आयटम रेट टेंडर, तरी दोन्ही ठिकाणी तुम्हाला रेट ॲनालिसिस हे करावंच लागतं. म्हणून त्या रेट ॲनालिसिसबद्दल बोलणं आवश्यक आहे. व फक्त टेंडरिंगच नाही, पण साईटवरती तुम्ही एखादा एक्स्ट्रा क्लेम, म्हणजे जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल आणि एखादा क्लेम एक्स्ट्रा असेल. आता एक्स्ट्रा क्लेम कसा असू शकेल? अनेक कारणामुळे असू शकेल. या तर स्कोप ऑफ वर्कमध्ये जी गोष्ट नव्हती, पण जी आपल्याला साईटवरती कंडिशन्समुळे करावी लागली, किंवा काही गोष्टी ड्रॉइंगमध्ये ज्या दिलेल्या होत्या त्या ॲक्च्युअल एक्झिक्युशन करताना स्पेसिफिकेशन बदलावे लागले. जसं एक एक्झाम्पल स्पेसिफिकेशन बदलावं लागण्याचं की ड्रॉइंगमध्ये M20 दिलेलं होतं, पण M20 देत असताना त्यामध्ये प्लास्टिसायझरच्या उपयोगाचं काही सांगितलेलंच नव्हतं. मग जेव्हा टेरेस स्लॅब आपण कास्ट करत होतो त्यावेळेला कन्सल्टंटच्या व्हिजिटमध्ये कन्सल्टंटने सांगितलं की यामध्ये प्लास्टिसायझर ॲड करा. मग त्या प्लास्टिसायझर आपल्या आयटम्समध्ये कुठे मेन्शन नाही आहे. मग प्लास्टिसायझरचा आपल्याला एक्स्ट्रा क्लेम करावा लागेल M20 मध्ये. गॉट इट? अशा काही काही छोट्या छोट्या आयटम्स ज्या नंतर एक्झिक्यूट केल्या गेलेल्या आहेत, क्लायंटच्या सल्ल्याने, कन्सल्टंटच्या सजेशनमुळे आपण ते करतो, पण ते ओरिजिनल ॲग्रीमेंटमध्ये, कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याची प्रोव्हिजन नसल्यामुळे असे एक्स्ट्रा क्लेम्स आपल्याला करावे लागतात. हे क्लेम करताना हे एक एक्झाम्पल सांगितलं, किंवा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. एखादा बिल्डर आहे, त्या बिल्डरने कस्टमरला फ्लॅट दिलेला आहे आणि कस्टमर आणि त्याची बायको, म्हणजे आपला संकेत आणि त्याची बायको तिथे बघायला आले फ्लॅट, आणि
उदयपूर ग्रीन मार्बल आपण किचनच्या ओट्यावरती लावलेला आहे, पण संकेतच्या बायकोला तो उदयपूर ग्रीन मार्बल काही आवडला नाही. ती म्हणाली की याच्यावरती आपल्याला ब्लॅक जेट मार्बल लावून घ्यायला पाहिजे, सॉरी ब्लॅक जेट ग्रॅनाइट लावून घ्यायला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे उदयपूर ग्रीन मार्बल 50 रुपये आणि तो 150 रुपये स्क्वेअर फूट, म्हणजे रेट डिफरन्स झाला ना. मग या रेट डिफरन्ससाठी तुम्हाला एक्स्ट्रा क्लेम करावाच लागेल कस्टमरला. अशा प्रकारचं मी तुम्हाला सांगतोय. तर हे जे एक्स्ट्रा क्लेम्स आहेत, ह्या क्लेमसाठी देखील तुम्हाला रेट अनालिसिस करावंच लागेल. म्हणजे परत एकदा आपण सारांश करू. काय सगळ्यात आधी मी हे सांगितलं की रेट अनालिसिसचं महत्त्व काय आहे. तर 2 ठिकाणी आपल्याला ते करावं लागतं. एक्झिस्टिंग कामामध्ये आपल्याला एक्स्ट्रा क्लेमसाठी रेट अनालिसिस करावं लागतं आणि टेंडरच्या वेळेला तर करावंच लागतं. दोन्ही प्रकारच्या टेंडर्समध्ये पर्सेंटेज रेट टेंडर जर असेल तर त्यामध्ये समजा 50 आयटम्स असल्या तर ठीक आहे. पर्सेंटेज रेट टेंडरमध्ये रेट्स, क्वांटिटी सगळं ऑलरेडी दिलेलं असतं आणि त्यानं ते एस्टिमेटेड अमाऊंट काढता. जरी आपल्याला रेट कोट करताना त्या एस्टिमेटेड अमाऊंटवरती फक्त एकच पर्सेंटेज सांगावं लागतं की आता इतके पर्सेंट वरती, इतके पर्सेंट खाली, किंवा आम्ही एक्झॅक्टली एस्टिमेटेड कॉस्टमध्येच काम करू. हे पर्सेंटेज टेंडरचं महत्त्व आहे. जसं मी अगदी रिसेंट तुम्हाला एक्झाम्पल देतो. नवी दिल्लीमध्ये आपली पार्लमेंट बिल्डिंग नवीन बनवण्यासाठी टेंडर्स इन्व्हाइट केले गेले, पण ते टेंडर कसे होते, पर्सेंटेज रेट टेंडर. त्यामध्ये 7-8 लोकांनी टेंडर्स भरले, पण मी फक्त 2 लोकांबद्दल सांगतो, L1, L2. त्यापैकी टाटा प्रोजेक्ट्स नी ते टेंडर मित्रांनो भरलं 861.5 कोटी आणि एस्टिमेटेड कॉस्ट किती होती, 889 करोर्स. 889 करोर्स. डिफरन्स किती झाला, साधारण 27 कोटीचा डिफरन्स झाला. म्हणजेच त्यांच्या CPWDच्या एस्टिमेटहून टाटाचं जे टेंडर अप्रूव्ह झालं ते 3.05% लोअर होतं. म्हणजे टाटाने त्यांच्या टेंडरमध्ये किती लिहिलं असेल, 3.05% बिलो. सेकंड टेंडर कोणाचं होतं, L2 L&Tचं होतं. ते किती होते त्याची व्हॅल्यू, 865 करोर्स. दोन्ही टेंडर्समध्ये डिफरन्स किती होता, फक्त 3.5 कोटीचा डिफरन्स होता. 61 त्यांचे टाटाचे 861.5 होते, त्यांचे 865 होते. म्हणजे किती झाला फरक, 3.5 करोडचा फक्त फरक होता. सो पर्सेंटेज वाईज बघितलं तर हार्डली 0.27% डिफरन्स झाला. पण म्हणून मग ते काम कोणाला मिळालं, टाटा प्रोजेक्ट्सला. लक्षात आलं. सो हे झालं पर्सेंटेज रेट टेंडर. मग ह्यातही टाटांनी हा जो एस्टिमेटेड कॉस्ट गव्हर्नमेंटनी बनवलेली होती CPWDनी, त्यावरती बराच प्रत्येक आयटम वाईज विचार केलाच असणार. अनेक आयटम्स त्यामध्ये असणार. त्यामुळे डिटेलमध्ये प्रत्येक रेटचं ॲनालिसिस त्यांनी केलेलं असणारच. मग तसंच दुसऱ्या प्रकारचे जे टेंडर असतं, आयटम रेट टेंडर, त्यामध्ये तर प्रश्नच नाही, कारण त्यामध्ये रेटच आपल्याला कोट करायचा असतो. मग तो रेट कोट करणार कसा, तर मग त्यासाठी प्रत्येक रेटचं ॲनालिसिस करणं आवश्यक आहे. हा पॉईंट लक्षात आला. म्हणजे मी तुम्हाला पहिल्या भागात हे सांगितलं की रेट ॲनालिसिसचं महत्त्व काय आहे. अशा मग आता रेट ॲनालिसिससाठी तुम्ही म्हणाल की आमची काय तयारी असायला पाहिजे. तर मित्रांनो, रेट ॲनालिसिससाठी सगळ्यात मोठी गोष्ट पाहिजे तुमची विलिंगनेस, रेट ॲनालाइज करायची तयारी. म्हणजे थोडं मॅथमॅटिकल फ्लेअर पाहिजे तुमच्यामध्ये. आणि सगळ्यात मुख्य पाहिजे तुमच्याकडे डेटा. कुठला डेटा, सगळंच डेटा. मटेरियल कॉस्ट, लेबर कॉस्ट, इक्विपमेंट कॉस्ट,
तुमचे ओव्हरहेड्स, या सगळ्यांचा डेटा तुमच्याकडे पाहिजे. टॅक्सेशन म्हणजे काय की तुम्ही आजपासून एक्सेलमध्ये, मी एक्सेलला प्राधान्य देतो, एक्सेलमध्ये मित्रांनो एक डेटा बँक तुमची तयार करा. कारण तुम्हाला महत्त्वाचं सांगतो आता, दुसरं एक महत्त्वाचं. हा प्रश्न संकेत सावंतने विचारला होता की आपल्याला टेंडर मिळाल्यापासून टेंडर भरायला किती वेळ आपल्याला मिळतो. तर ते टेंडर वाईज डिपेंड करतं. कधी 7 दिवस असतील, कुठे 15 दिवस असतील. तर एक रफली 15 दिवस धरून चला. पण मग 15 दिवसामध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या आयटम्सचं रेट अनालिसिस करता येईल का? तर याचं मी जे त्याला उदाहरण दिलं ते तुम्हाला सांगतो इथे, की तुम्ही रात्रीच्या वेळेला ट्रॅव्हल करता बसनी, लक्झरी बसनी. म्हणजे आता या दिवसात ट्रॅव्हल शक्य नाही आहे, पण आधी केलेलं आहे की तुम्ही एखाद्या वोल्वोमध्ये, मर्सिडीज बेन्झमध्ये. मग ती गाडी रस्त्यामध्ये थांबते एखाद्या धाब्यावरती. तुम्ही खाली उतरता, उतरण्याच्या आधी ड्रायव्हरला तुम्ही विचारता किती वेळ थांबणार आहे गाडी. तो 20 मिनटं सांगतो. म्हणजे आता 20 मिनटामध्ये तुम्हाला आधी फ्रेश होऊन यायचं आहे टॉयलेटमध्ये, आणि त्यानंतर तुमचं जेवण करायचं आहे. कारण तुम्ही घरून जेवून निघालेले नाही, नाईट बस आहे. आता तुम्ही काय कराल, फ्रेश वगैरे होऊन याल, तेवढा लागतील 10 मिनिट. आता उरले किती वेळ, एक 10-15 मिनटं तुमच्याकडे उरली. तुम्ही जाऊन सेटल होता त्या धाब्यावरती, एक खुर्ची पकडता, गर्दी खूप असते. मग तो वेटर येतो तुमच्याकडे 5 मिनिटांनी, अजून 5 मिनिटं गेले. आता तो तुमच्याकडे ऑर्डर विचारतो. तुम्ही त्याला काय सांगता, एक जिरा राईस, एक दाल फ्राय. तो जातो आणि 5 मिनिटाच्या आत तो हजर होतो. आता मला सांगा, 5 मिनिटामध्ये जिरा राईस आणि दाल फ्राय ही घरी तयार होऊ शकेल का? करून बघा तुम्ही. घड्याळ लावा तिथे, 5 मिनिटात तुमचा भातच शिजणार नाही. मग जिरा राईस, दाल फ्राय, एवढं सगळं सलाद, लिंबू, कांदा, लिंबू, एवढं सगळं तो प्लेटमध्ये सजवून कसं आणू शकतो 5 मिनिटामध्ये? त्याचं कारण असं आहे की तुमची बस यायच्या अगोदरच त्यांनी भात शिजवलेला असतो, दाल त्याची तयार असते. मग त्या 5 मिनिटात त्यांनी काय केलेलं आहे, फक्त जिरा राईसला फ्राय केलं त्यांनी तव्यावरती. आणि दाल फ्राय, जर तुम्ही दाल तडका सांगितला असेल, तर तो तडका त्याने तुमच्या समोरच तिथे गॅसवरती तो तडका टाकलेला आहे. सॉरी, गॅस नाही, त्याच्या चुल्यावरती. बरोबर आहे की नाही? म्हणजे 5 मिनिटात त्यांनी काय केलेलं आहे, फक्त फिनिशिंग केलेलं आहे. मग तसंच टेंडरिंगचं रेट अनालिसिसमध्ये मित्रांनो, तुमच्याकडे हा डेटा पूर्ण तयार असायला पाहिजे. हा जर तयार असेल डेटा, तो कसा ठेवायचा ते आपण बघू, ते कदाचित पुढच्या भागात बघू आपण. पण असाच डेटा जर तुमच्याकडे असेल, तर कुठलीही आयटम असेल, कुठलंही आयटम नॉमेनक्लेचर असेल, तरी तुम्हाला पटकन, म्हणजे मी तर एवढी तयारी तुमच्याकडनं करून घ्यायची इच्छा ठेवतो की एक्सेलमध्ये जर हा डेटाशीट तयार असेल आणि बेसिक रेट अनालिसिसचा टेम्पलेट जर टाकलेला असेल, तर फक्त एक 2-3 ठिकाणी चेंजेस जर केले डेटाशीटमध्ये तुमच्या त्या ठिकाणी, तर तुमचा तो रेट अनालिसिस विदिन सेकंड्स तयार व्हायला पाहिजे. मग किती काय आयटम्स असतात ना टेंडरमध्ये, तर तो एक्सेलमध्ये डेटा शीट किंवा डेटा बँक कसा तयार करायचा हे आपण डिटेलमध्ये बघू. सो आता आपण रेट अनालिसिस या मुद्द्यावरती बोलायला सुरुवात केलेली आहे. तर आजपासून तुम्ही काय करा, हा व्हिडिओ बघितला तुम्ही, तुम्हाला काय काय पॉईंट सांगितलं मी. एक तर रेट अनालिसिसचं महत्त्व सांगितलं, आयटम रेट, पर्सेंटेज रेट, दोन्ही टेंडर्सचं महत्त्व सांगितलं. मग त्यानंतर रेट अनालिसिस करण्यासाठी डेटा बँक तयार असायला पाहिजे हे सांगितलं. म्हणजे मग कमी वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त आयटम्सचं स्वतः रेट अनालिसिस करून मग तुम्हाला घाई होणार नाही जर अशी तयारी करून ठेवली तर. असा डेटा बँक तयार करावा असं सांगितलं. हा डेटा बँक कशात कराल,
तर त्यासाठी मी तुम्हाला सजेशन दिलं एक्सेल शीटमध्ये हा डेटा तुमच्याकडे तयार असला पाहिजे. या 3 गोष्टींवरती मित्रांनो आज मुहूर्ताच्या भागामध्ये आपण बोललो. आता पुढच्या भागामध्ये आपण रेट अनालिसिसचं बेसिक स्टेप्स बघू, बेसिक टेम्पलेट आपण रेट अनालिसिसबद्दल चर्चा करू आणि त्यानंतर मग आपण एक्सेल शीटवरती प्रत्यक्ष विविध आयटम्सचं रेट अनालिसिस जॉईंटली वर्कआउट करू. ओके. सो मला खरंच खूप आनंद वाटला. तुम्ही एवढे सगळे लोक इथे याल असं मला वाटलंच नव्हतं. तर आता 2 गोष्टी करायच्या. एक तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्याला ताबडतोब तुमच्या मित्रमंडळींना म्हणजे मैत्रिणींना देखील तुम्ही लगेच शेअर करा आणि त्यांना सांगा परत शेअर करायला. जास्तीत जास्त लोकांकडे कन्स्ट्रक्शनचं नॉलेज जायला पाहिजे अशी आपली इच्छा आहे. तर हे तुम्ही एवढं करा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ, हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि तुमच्यापैकी जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील, बघून झाल्याबरोबर खाली कमेंट बॉक्समध्ये गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, नमस्कार सर, आम्हाला आवडलं किंवा अजून या विषयावरती करा असं जे तुमच्या मनात विचार येतील काही ना काही तिथे लिहा. त्यामुळे मला कळेल की तुम्ही लोक बघितलेलं आहे की नाही. जसं पुण्यवती पुराणम नावाची स्टुडंट, तिच्या इकडे भरपूर प्रश्न असायचे. एक प्रतीक बचाव, त्याच्याकडे भरपूर प्रश्न असायचे. तर या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे खास इनिशिएटिव्ह आहे. तर आणि त्याचबरोबर इतरही विद्यार्थी माझे आता 2008 पासून 1999 पासून म्हणजे किती वर्ष झाले, आता आपण 2020 मध्ये आहोत. 1999 ते 2020 म्हणजे 21 वर्षापासून मी कन्स्ट्रक्शनच्या स्टुडंट्सच्या बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कितीतरी विद्यार्थी माझे आहात जे हा व्हिडिओ बघत आहात. तुम्ही एकदा माझा प्रोग्राम अटेंड केलेला असेल, नाशिकला केला असेल, पुण्याला केला असेल किंवा ऑनलाईन केला असेल. मग तुम्ही जर हा व्हिडिओ बघत आहात तर तुम्हाला आनंद होईल की नाही निश्चित. तर तसाच आनंद मलाही द्या आणि मला तुमचं कमेंट बॉक्समध्ये नाव बघितलं की मला लक्षात येईल की हां यस. तर एवढं करा जरा. ओके. एवढं बोलून हा आजचा भाग इथे समापन करू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे.